हा यूट्यूब फॅमिली कशा आहात? हे बघा, आपण आज बनवत आहे खिचडी भात. तर कुकर गरम करायला ठेवलेला आहे. खिचडी बनवण्यासाठी घेतलेले आहेत आपण 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 बटाटा आणि थोडेसे मटर बघू शकता, आणि लसूण अद्रकची पेस्ट. तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहेत. कुकरला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण कांदा कापायला घेऊया. हे बघा, तेल आपलं गरम झालं. आता आपण कांदा कापूया. हे बघा, कांदा आणि टमाटर कापून घेतलेला आहे, बघू शकता. तेल ही आपलं चांगलं तापलेलं आहे. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. ही जास्त तिखट नाहीत, नॉर्मल तिखटवाल्या आहेत. मिरच्या टाकल्यात. मिरच्या तडतडल्या का आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे. फ्राय म्हणजे थोडासा नॉर्मल शिजवून घ्यायचा आहे, हलका नरम करायचा आहे. हे बघा, तेलावरती कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला परतल्यानंतर ना आपल्याला टमाटर टाकायचं आहे. हे बघा, कांदा टमाटर चांगलं परतून झालेलं आहे, बघू शकता. हा चिकन मसाला टाकलेला आहे. छोटा टेबल स्पून येते, एकदम 0 ते 2 चम्मच मी चिकन मसाला टाकलेला आहे खिचडीमध्ये. माझ्या घरी हप्त्यातून 2 ते 3 वेळा खिचडी बनत असते, कारण का माझ्या मुलांची खूप फेवरेट आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि मी खिचडी अशीच बनवते. तुम्ही बोलताल की त्याच्यात डाळ नाही, काय नाही, पण मी डाळ टाकत नाही, कारण का माझ्या मुलांना नाही आवडत. हे थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, बघू शकता. छान हलवून घेतलेलं आहे. कांद्याने टमाटरने वगैरे तेल सोडलेलं आहे. हे बघा, मिरची पावडर आपल्याला 1.5 चम्मच टाकायचं आहे. 1.5 चम्मच आपण मिरची पावडर वापरलेले आहे. 1 बटाटा आणि मटर धुवून कापून ठेवलेला आहे बटाटा. हे पण परतून घेऊया चांगला. मीठ टाकूया चवीनुसार. हा 2 पेलाचा राईस आहे, त्याच्यामुळे मी अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. ते पण छान हलवून घेतलेलं आहे. आता आपण टाकायचं आहे 1 मॅगी मसाला, कारण का मी हमेशा मॅगी मसाला टाकते, आम्हाला आवडतो खिचडीमध्ये. आणि तांदूळ बासमती मोगरा असतो, त्याच्यामुळं 1 नंबर खिचडी लागते ह्याची, मस्त गरम गरम, बघू शकता. आणि गरम पाणी पण मी करायला ठेवलेलं आहे बाजूला. खिचडीमध्ये मी गरम पाणी टाकते. हे बघा, तांदूळ टाकलेला आहे, बघू शकता. तर छान हलवून घेऊया. कोथिंबीर टाकूया आपण आता. बघा, छान हलवून घेतलेले खिचडी. आता कोथिंबीर टाकूया आपण.
बघा छान हलवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया आणि फक्त एकच शिट्टी द्यायची. खिचडीला जास्त शिट्टी द्यायची नाही, नाहीतर खिचडी बोळ होते. कारण का तांदूळ 5 ते 10 मिनटं मी भिजवलेला आहेत त्याच्यामुळं, आणि बासमती तुकडा आहे ना त्याच्यामुळं लवकर शिजतो. त्याच्यामुळं जेवढा राईस भिजेल ना तेवढंच पाणी टाकायचं. त्याच्यावरती फक्त अर्धा इंच पाणी ठेवायचं आणि तो भात असा छान सुटसुटीत होतो. भाताच्या वरती जास्त पाणी टाकलं तर भात आपला जास्त शिजतो. आणि खिचडीला फक्त एक शिट्टी करायची. हे बघा तांदूळ जेवढं भिजले ना मी तेवढंच पाणी टाकलेलं आहे. हे बघा बघू शकता. माझा अंदाज कुकरमध्ये कधीच चुकत नाही आहे. मला तर एकदम खिचडी असा नरम राईस आवडतो, पण मुलांना आवडत नाही. हे बघा आता आपण झाकण लावून घेऊया. बघा झाकण लावलेलं आहे आपण. आता हे बघा राईस आपला झालेला आहे. आता आपण जेवायला घेऊया. चपाती घेतलेले, राईस, पापड आणि मटकीची भाजी आणि पनीरची भाजी आणि हा मुळा. या मग जेवायला. तुम्हाला खिचडी भात कसा वाटला नक्की कमेंट करा आणि शेअर करा, आणि तुम्ही कसं बनवता ते नक्की मला सांगा. बाय बाय. आणि नक्की कमेंट आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. बाय बाय.